घरामध्ये प्रत्येक वेळी खायला आणलेल्या चिरमुरे फुटाण्यापैकी फुटाणे तर पटकन संपतात, पण चिरमुरे शिल्लक राहतात. तेच सगळे चिरमुरे मी एकत्र करून मोठ्या पातेल्यात गॅसवर गरम करून घेतले. चिरमुरे मी पूर्ण करकरीत होईपर्यंत भाजून घेतले. नुसते चिरमुरे असतील तर कोणी खायला बघत नाही, त्यामुळे ते असेच पडून राहतात व खराब होऊन जातात. मी भडंग बनवण्यासाठी ठेचलेला लसूण, भरपूर सारे शेंगदाणे आणि माझ्याकडे खारी बुंदी शिल्लक होती ती घेतली होती. नंतर मी कढईमध्ये शेंगदाणे खरपूस तळून घेतले. भाजलेले शेंगदाणे मी चिरमुऱ्यांमध्ये टाकून घेतले, जेणेकरून त्याचं तेल सगळं चिरमुऱ्यांना लागेल. मी भडंगमध्ये जास्त काही घालत नाही, म्हणजे मोहरी, जिरे, कढीपत्ता काय माझ्याकडे अवेलेबलच नव्हता, त्यामुळे मी वापरलाच नाही. नंतर मी त्या चिरमुऱ्यांमध्ये बुंदीही घालून घेतली आणि सगळं एकत्र करून घेतलं. शेंगदाणे भाजून शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच मी लसूण भाजून घेतला व माझ्याकडे सुहाना चिवडा मसाला शिल्लक होता, तोच मी त्यासाठी वापरला होता. लसूण भाजल्यावर त्यात थोडे मीठ घालून मी तो मसाला त्यात घालून परतून घेतला. मी भडंगसाठी खूपच कमी तेल वापरलं होतं, कारण मला तो जास्त तेलकट बनवायचा नव्हता. मी सगळा मसाला त्यामध्ये घालून घेतला व हातानेच छान परतून घेतली. मी एक्स्ट्राचे लाल तिखट वापरले नव्हते, कारण विवान खाणार होता, त्याला लाल तिखट आवडत नाही, म्हणून मी त्यात थोडी पिठी साखर घातली आणि छान परतून घेतलं. चिरमुरे काय खाल्ले नसते, पण भडंग केल्यावर सगळ्यांनी संपवून